मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेविका श्वेता खरात खांडेकर यांच्या वतीने सोनामाता आदर्श कन्या विद्यालय शिशु मंदिर व बालक मंदिर येथे एकल पालक विद्यार्थ्यांसाठी छत्री वाटपाचा सामूहिक उपक्रम उत्साहात पार पडला। सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वितरण करण्यात आले। पावसाळ्यात विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन हा उपक्रम राबवण्यात आला। छत्री मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता। कार्यक्रमास उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, शहराध्यक्ष रोहिणी तळवलकर, सभागृह नेते नरेंद्र काळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी महापौर विनायक कोंड्याल यांनी अशा समाजोपयोगी उपक्रमांमुळे सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होत असल्याचे सांगितले। एकल पालक विद्यार्थ्यांना आधार, प्रोत्साहन आणि आत्मविश्वास देणारा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे नमूद करत त्यांनी नगरसेविका श्वेता खरात खांडेकर यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले। महाआरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केले, त्याबद्दल प्रभागाचे नगरसेवक श्रीकांतचंद्र यांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो। या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे शहराचे भाजपचे अध्यक्ष रोहिणीताई तळवलकर, नगरसेविका दोडमणीताई, तसेच आमचे नगरसेवक प्रशांतजी पल्ली साहेब, मोनिकाताई कोटेजी, नगरसेवक मॅकल साहेब, पिस्के साहेब, या ठिकाणी आरोग्य शिबिर आयोजित केलं आहे लहान मुलांमध्ये, जो आता पावसाळ्याचे दिवस असल्याकारणे प्रादुर्भाव जो आहे तो लवकर पसरतो, म्हणून ह्याच्यावर कुठेतरी आळा घालण्यासाठी नगरसेवकांनी, आमचे यन्नताईंनी, माजी महापौरांनी या ठिकाणी शाळेमध्ये राबवलंय, त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो। आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने महाराष्ट्राचं नाव लौकिक कसं व्हायला पाहिजे की इन्फ्रामॅन म्हणून या ठिकाणी त्यांचं नाव आहे, आणि आपल्या महाराष्ट्राला कसं प्रगतीपथावर घेऊन जायचं हे ते करत असताना आपण त्यांच्या आरोग्याची काळजी केली पाहिजे, आपलं कर्तव्य आहे। म्हणून आज या महाआरोग्य शिबिराला या ठिकाणी मी धन्यवाद देतो। पाठीमागच्या मुलांचा आवाज घोषणा द्यायचं का? महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या पाठीमागच्या मुलांचा आवाजही नाही, पुन्हा एकदा आवाज